अशी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. जुना नांदुर्गी संघ आपण जास्त वेळ आता खर्च करू नका, कारण आजच्या शेड्यूलचा आपण जर विचार केला तर आपण पूर्णपणे डिले आहोत. कारण कालचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 7 सामने कव्हर केले होते आणि या भारतीय वेळेनुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत फक्त आपण 6 सामने कव्हर केले, म्हणजे एक सामना परफेक्टली आपण मागे आहोत. चला मैदान खाली करा. पहा अजून काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण सामन्याला आपण सुरुवात करतोय. लाईट्समॅन रुपेश पाटील किंवा आपला एखादा सहकारी असेल तर प्लीज आपण तिकडे काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करा, कारण काही विद्युत लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे. सर 2 मिनिटं सामना थांबवा. चला लाईट्समॅन पोपर. चला काही प्रॉब्लेम नाहीये. चला आपण खेळायला सुरुवात करूया. चला जो पेंडिंग जो निर्णय आहे तो जरूर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. चला मैदानाच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे जा प्लीज. चला आता मात्र या ठिकाणी वेळे संदर्भात पूर्णपणे डिसिप्लिन सर्वांना मात्र या ठिकाणी बाळगायचं आहे, कारण टाइम सुरू असेल ज्यावेळी तुम्ही पहिला चेंडू डिलिव्हर करणार त्यावेळी तुम्हाला पहिले 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर तुमचा अतिरिक्त असेल 30 यार्ड सर्कलमध्ये. हो पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडलला बीट केला चेंडू, चला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल चौकार येतो. या पहिल्या चेंडूवरती या गोलंदाजाचं स्वागत केलंय फलंदाज मिस्टर आकाशनं.
चला आकाश आणि पुष्पमची सध्या जोडी आपण पाहत आहोत आणि गोलंदाज आहे मिस्टर भावेश चौधरी. हो चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं फिंगर रोल केलं चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला आणि अखेर त्या चेंडूवरती फलंदाज आकाश मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील सध्या आपण पहिला सामना या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय. श्रीराम कृपा जुनांदूर के विपक्ष MCC कासार वडवळी. हो चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे पाहिला तर खाली राहिला. ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली होती फलंदाजाने त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाहीये आणि बाक टू बाक 2 डॉट चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले गेले. जबरदस्त वापसी करत असताना गोलंदाज भावेश चौधरी, कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत चौकाराने जरूर फलंदाजाने केला, परंतु जो भावेश चौधरीकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे झोकत असताना हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्याप्रमाणे सगळा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र रंग बदलताना आपण पाहतो. परंतु या ठिकाणी चेंज ऑफ पेस कटरा होता आणि ती लेट ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता त्याच्यावरती पुलचा अंदाज आणि चेंडू मात्र पाहिलं तर एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. दोन्ही फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. सध्या आपण जर पाहिलं तर श्रीराम कृपा जुनांदुर्गी संघाचे फलंदाज आकाश आणि पुष्पम सध्या ऑन फिल्डवरती आहेत आणि जर दोघांपैकी कोणी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय यशोधन पाटील आणि विजय पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर बक्षिसाचा वर्षाव होताना आपण पाहिलेला आहे. अर्धशतकीय इनिंगसाठी सुद्धा मात्र आपण या स्पर्धेच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. क्या बात आहे. आणि आईवा जेलसाठी आता मात्र अजूनही मात्र 200 रुपये वाढलेले आहेत. शिवसेनेचे शाखा प्रमुख जून नांदुरकी संजयजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं आपण पारितोषिक देणार आहोत. मध्ये एका आईवा जेलसाठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार आहे. फटका कडक आहे आणि कडक शॉट वाईडच मिड विकेटच्या पलीकडे जाणारा हा चौकार बॅटर आकाशच्या बॅटमधून. जबरदस्त फटका रॉकेट शॉट. ज्या अनुषंगाने आपण पाहतो की जेवढा वेगाने बंदुकीतून गोळी निघते तेवढा वेगानं फलंदाज आकाशच्या बॅटमधून चेंडू निघाला आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतो या ठिकाणी जो नांदुरकी कारण मोठ्या फटक्यामध्ये सध्या डील करतोय आकाश. 2 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला, त्यामध्ये अजून एक चांगला दर्शिना स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर मिडॉनच्या डोक्यापर्यंत चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सिक्सर. आणि प्रेक्षकांनी मात्र आईवाजेल पकडलाय. क्या बात आहे. एका आईवाजेलसाठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. आयोजक कमिटीच्या माध्यमातून 100 रुपये आणि या संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि पशिताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूया. आणि आकाश पाटीलला आपण जर विचार केला तर पर 6 साठी मिस्टर बॉडी बिल्डर मंगेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि जर 6 षटकार जर लगावले गेले तर प्रिन्स ऑफ लाकिवले मिस्टर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये मात्र दिले जाणार आहे. चला पहिल्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर कासार वडोली संघाने 4 मिनिटं इथे खर्च केली, म्हणजे ओव्हररेट चांगला आहे मुकदम. तर याच ओव्हररेटने जर तुम्ही गोलंदाजी जर इथे सुरू ठेवली तर मात्र कमीत कमी वेळ या ठिकाणी जर खर्च केला जाऊ शकेल आणि जो आपण जास्त वेळ खर्च केलाय तो वेळ आपण या ठिकाणी मात्र कव्हर करू शकतो. त्यासाठी सर्व संघाकडे विनंती करतो की आपण सर्वांनी वेळेसंदर्भात सहकार्य करा. पहिल्या पॉवर प्लेचा आपण जर खेळ पाहिला तर 2 षटकार आले, 2 चौकार आले, 20 धावा धाफलक्यावरती लागले गेले. आणि आता मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय MCC कासार वडोली संघाच्या माध्यमातून आरिफ खान आणि सामना करेल लेफ्ट हँड बॅटर मिस्टर पुष्पम, ज्याने एकही चेंडू आतापर्यंत या ठिकाणी फेस केला नाहीये. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन सरळ बॅटे लॉफ केला, बॉलर पास ड्राईव्ह, परंतु मिड ऑफचा फिल्डर चेंडू परंतु पोहोचलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु हा पुष्पमचा जर आपण जर फटका पाहिला तर अगदी त्याचा कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक सध्या आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. जरूर धाव सिंगल मिळाली परंतु या ठिकाणी त्याचा जरूर जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र या ठिकाणी हाय लेवलला जाऊ शकेल.
21 21 धावा धावफलक्यावरती विदाउट लॉस. चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये सध्या आपण पाहतो या ठिकाणी डेव्हलप होत असताना. परंतु पाहिलं तर या ठिकाणी वारंवार फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आपण पाहतो. याचं कारण लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी आरिफ खान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला. फटका हवेत केला. डिस्टर्बिंग आहे का? डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो सिक्सर. आणि या सिक्सर साठी बॉडी बिल्डर मिस्टर मंगेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जरूर पाहू शकाल या ठिकाणी समीर ठाकरे ऑन फायर आहेत, जे सुद्धा पाहिले तर जून नांदुर्गी गावाला बिलॉंग करतात. परंतु जून नांदुर्गी गावाचा एक इतिहास आहे. ज्यावेळी ओली गावामध्ये जयेश पाटील यांची स्पर्धा सुरू होती, त्या स्पर्धेमध्ये याच संघातील खेळाडूंनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा नोंदवला होता. आणि या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर समीर ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तो खेळाडू आय थिंक आकाश पाटील होता. त्यांनी 6 चेंडू आकाश मध्ये खेळले होते आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावरती नोंदवला. दरम्यान इथे पाहू शकाल या ठिकाणी कारेलीचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय मिनेश शेट पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला बायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव तिथे पूर्ण केली गेली. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतो की श्रीराम कृपा जुनांदुर्गी संघ, कारण दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन तिथे मात्र झुलालेलं आहे. कारण एका बाजूने जर पाहिलं तर या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट सध्या आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूने मात्र त्या ठिकाणी संयम सुद्धा मात्र बाळगला जातोय. एक चांगला मात्र त्या ठिकाणी प्लॅनिंग आपण सध्या पाहतोय दोघांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी गोलंदाजाला सुद्धा मात्र या ठिकाणी वापसी करावी लागेल. एखादे विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त करावं लागेल. जर तुम्ही विकेट्स प्राप्त केली नाही तर मात्र असं वाटतं की या ठिकाणी एक चांगला टोटल मात्र उभा पाहायला मिळू शकेल जून नांदुर्गी संघाच्या वतीनं. हो, इथे मात्र टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटका पाहिला तर हवेत केला. उंची जास्त मिळाली, अंतर कमी मिळाला आणि त्याच पहिले वाडिश लॉंगॉनला झेलच्या स्वरूपात फलंदाज पुष्पम बाद होऊन आता मात्र या ठिकाणी माघारी परततोय. कारण श्रीराम कृपा जून नांदुर्गी संघाला लागतोय हा पहिला धक्का. पाहू शकाल या ठिकाणी खारबागोचे युवा उद्योजक मिस्टर निशांत शेठ जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर या सामन्यामध्ये या श्रीराम कृपा जुनांदुर्गी संघ जर या ठिकाणी विजय होतोय तर जय पाटील, राजू मडवी, नागेश राऊत आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या पूर्ण टीमला दिलं जाणार आहे. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेसाठी आणि खास राजेंद्र पाटील सरांसाठी निर्वी 11514 सापे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. संतोष सुतार जे सापे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्याच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संतोषजी सुतार, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आणि राजेंद्र पाटील सरांच्या वतीने तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर युनिट नंबर 3 भावेश आलाय. आरिफ खानच्या अगेन्स्ट केल्याचा प्रयत्न मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाला, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह होतो. आणि आरिफ खानकडे ती कला आहे. पहा, लेफ्टी बॅटरसाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू बाहेर मात्र मूव्ह करतोय, राईटी बॅटरसाठी सुद्धा मात्र चेंडू बाहेर मात्र मूव्ह करतोय. आणि सातत्याने मात्र याच लेंथवरती त्यांनी आतापर्यंत मात्र कामगिरी केली गेली. आणि धावसंख्या आपण जर विचार केली तर एक गडी बाद आतापर्यंत 28 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा लेफ्ट मोरतो विकेटला फटका चांगला गॅप मध्ये चालला, मिड विकेटच्या बाहेर अगदी तोलून मापून मारलेला सिक्सर.
क्या बात आहे. जय श्रीराम. आणि या जय श्रीरामची कृपा अजून नांदुरकी संघावरती आहे असं मात्र म्हणावं लागेल. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 34 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या आणि या 2 षटकासाठी पाहिलं तर 10 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. कासरवडली संघ लक्ष असू द्या, कारण 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 3 षटकं मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचे. यानंतर सोनिका माता मालोडी ब विपक्ष मिनेश इलेव्हन कारिवली या 2 संघादरम्यान पुढील सामना असणार आहे. परंतु मी विनंती करतो या कारिवली ग्रामपंचायतीचे या विद्यमान सदस्य सन्माननीय मिनेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, कारण या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पाहू शकाल या ठिकाणी जून नांदुर्गी गावचे युवा उद्योजक सन्माननीय कुणालजी पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि जीवदानी मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर मयूरजी पाटील यांचंही शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण दोघांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात करतोय गोलंदाज गोपाल आणि गोपालचं स्वागत केलं षटकारानं. काय फटकेबाजी आपण पाहतोय आणि जून नांदुर्गी वाले सांगतायत इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा. आणि पाहू शकाल या ठिकाणी आमच्यामधून रजा घेता असताना ज्यांचं बहुमूल्य वेळ त्यांनी खर्च केला या ठिकाणी पशिताई पाटील आणि त्यांच्या सहकारी सौभाग्यवती सरिताताई पाटील मॅडम, त्याचप्रमाणे नवनाथजी पाटील मॅडम, आपण इथे आलात, या स्पर्धेला आपण भेट दिली, या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. मिस टामिंग स्ट्रोक चेंडू खाली पाहिला तर क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु विकेट किपरला असं वाटलं की शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर झेल पकडेल आणि शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला असं वाटलं की एसटी रक्षक हा झेल पकडेल. दोघांचं भांडण झालं आणि अखेर तिसऱ्याचा लाभ झाला असं म्हणावं लागेल. ऑन स्क्रीनवरती पाहू शकला या ठिकाणी आमची मान्यवर मंडळी आता मात्र या ठिकाणी रजा घेत असताना आणि राजेंद्र पाटील सरांच्या प्रेमा खात्री सर्व पाहुणे मंडळी आज आपल्याला लाखिवली गावामध्ये स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जून नांदुर्गी संघाच्या कुठल्याही फलंदाजाने 6 हॅट्रिक अथवा 4 हॅट्रिक जर कंप्लीट केली तर भगवानजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग सध्या पाहतोय जून नांदुर्गीकरांची, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे आणि आतापर्यंत पाहिल्या तर 42 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 20 धावा जोडल्या तर भावेश चौधरीच्या विरोधात. दुसऱ्या षटकामध्ये आरिफ खाननं 13 खर्च केला, 1 सफलता त्याने प्राप्त केली आणि गोपालच्या विरोधात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रिबसचा फटका बाहेर काढला, अल्टी पलटी पलटी अल्टी आणि चेंडूने मारली कल्टी, पॉइंटच्या बाहेर जाणारा चौकार. बॅटिंग करण्याची कला ही क्षमता आहे आणि तो मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता ऑन साइडला पिक केलाय, पिकअप शॉट, आकाश पाटील इज ऑन फायर, येतो त्याच्या बॅटमधून षटकार. विचार केला तर या ठिकाणी सन्मानित कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. एकूण सकाळी धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 52 धाबा आणि या 52 धाबांपैकी वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळतोय आकाश पाटील. त्याची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. आणि 50 कंप्लीट केली तर सन्माननीय जे या स्पर्धेमध्ये पाहिले तर जून नांदुर्गीचे शिवसेना विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर या ठिकाणी पुंडाचे शिवसेना शाखा प्रमुख कैलाजी शेलार आणि संजयजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि ती संधी आता मात्र चालून आलेली आहे आकाश पाटीलकडे, परंतु इथे आला डॉट. धावसंख्या ती स्थिर आहे 52 धाबा.
52 लॉस ऑफ 1 विकेट. गोपाल पुन्हा एकदा वर विकेट ना ओव्हर पिच चेंडू आणि या षटकाराच्या साह्याने 50 कंप्लीट आणि या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून 50 धावा पूर्ण करणारा आकाश पाटील, सर्वांचं अभिवादन तुम्हाला स्वीकारायचं आहे. बॅट वर करा आणि या फलंदाजासाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. आणि या 50 साठी मंगेश पाटील जे उत्कृष्ट बॉडी बिल्डर आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक करत त्यांचे ते मोठे बंधुराज आहेत. एक चांगली संकल्पना आहे. घरचे पैसे घरातच राहणार आहेत, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आकाश पाटील या स्पर्धेमध्ये चमकलाय. आणि पाहू शकाल या ठिकाणी जू नांदुर्गी संघ आता मात्र या ठिकाणी बुलेट ट्रेन पेक्षा वेगानं त्यांचा आकडा आता मात्र फलक्यावरती आपल्याला वेगाने पळताना पाहायला मिळतोय. पहा हा षटकार, या षटकारानं 50 धावा पूर्ण झाल्या गेल्या आणि एकूण संघाचा विचार केला तर 58 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि गोपाल आपण जर पाहिले तर या ठिकाणी डी मार्ट मध्ये शॉपिंग सेंटर मध्ये पाहायला मिळाला, कारण तब्बल 24 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. असं वाटतं की युट्यूब वरती आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हायलाइट सामना पाहतोय काय, परंतु नाही, लाईव्ह सामना सुरू आहे. सावकार षटकाराची आतिषबाजी भाषा बोली जाते आणि त्या अनुषंगाने आता मात्र शेवटचं षटक या पहिल्या डावातील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक वर्ग पहा, जनसमुदाय, जनसागर, हे सर्व क्रिकेटचे दर्दे आहेत, क्रिकेटचे वेडे आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं वाईट करता प्रयत्न, खोलबट टापाचा चेंडू होता आणि पावसाळ्यात खोदून काढण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः मात्र चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्या ठिकाणी चेंडूचं संवर्षण त्याच्याकडून केलं गेलं. आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना आहे सोनिका माता मालोडी ब विपक्ष मिनेश 11 कारिवली. आणि या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाज अक्षय पाटील, फुल टॉस, स्लॅग स्वीप, गुड नॉट टेक और सिक्सर देख. षटकार धरून आहे, परंतु जी 50 कंप्लीट केली आकाश पाटीलनं, त्या 50 साठी जय पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. क्या बात आहे. असं वाटतं की या मैदानाच्या चहू बाजूने आता मात्र जू नांदुर्गी गावाचे समर्थक आपल्याला भरपूर संख्येने पाहायला मिळतात आणि पाहुण्यांचा शुभ आगमन या ठिकाणी झालेला आहे. सन्माननीय बोरपाड्याचे युवा उद्योजक किरणजी कालन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय त्यांचे बंधुराज ॲडव्होकेट येसाजी कालन यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 65 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू चांगला आहे, पाहू शकाल कॉटबॅनच्या माध्यमातून लाऊड अपील केली गेली, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आलाय डॉट आणि एकेर अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. या स्पर्धेतील आपण जर विचार केला तर 74 धावा हाईस्ट टोटल आहे. पाहूया त्या धावांचा पल्ला मात्र या ठिकाणी पूर्ण केला जाणार का. श्रीराम कृपा जुनांदुर्गी संघाच्या वतीनं दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय संघनायकाने आर के बिल्डर टॉर्च बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू चालला फाईन लॉंग स्टॉपच्या दिशेनं 5 वर. पाहतोय आपण रायगड जिल्ह्यातून थेट महाड गावातून बिलॉंग करणारे आमचे सुहासजी मोरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटची इनरेज होती आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर चेंडू भरपूर वेगाने फाईन लेगकडे निघून गेला. 5 धावा तिथे मात्र मिळाल्या, कारण नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव फ्री हिट आहे. प्रेक्षकांना विनंती करतो की आपण एन्जॉयमेंट करा, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्हाला मात्र आनंद घ्यायचा आहे. फ्री हिट चेंडूवरती सामना करतोय वाटर पाहिला तर या ठिकाणी आकाश पाटील. हो, स्लॅग करण्याचा प्रयत्न पाहू शकाल त्या ठिकाणी गोलंदाजाने सेलिब्रेशन जरूर केला, परंतु फ्री हिट होता, त्याचा त्याला विसर पडला असावा, कारण फ्री हिट चेंडूवरती फलंदाज फक्त रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फक्त बाद होऊ शकतोय. 71 71 धाव फलकावरती मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अजून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि आपण ज्ञानेश्वर मुकादम यांच्याशी मात्र संवाद या ठिकाणी साधायचा आहे. कॉन्टॅक्ट आपण लगेच करायचा आहे. 71
हो संधी होती फलंदाजाकडे, परंतु त्या ठिकाणी त्या संधीचं मात्र व्यवस्थित मात्र सोनं करता आलं नाहीये. परंतु पंच मात्र त्या ठिकाणी पाहू शकला, या ठिकाणी वाईटचा निर्णय आमच्यापर्यंत दर्शवत असताना 1+1 एकूण 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अवांतर धाबा आपण पाहतोय, त्या अवांतरच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 73 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. आणि दोन्ही टीमला विनंती करतो, आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं आहे, कारण आपण जर टॉस बॉक्स पाहिला तर सन्मानित सुधीर शेठ म्हात्रे, रणधीरजी म्हात्रे, योगेशजी म्हात्रे आणि सुमितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तो टॉस बॉक्स मात्र या स्पर्धेमध्ये उभारण्यात आलेला आहे. त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. ओ लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चाललाय वारंवार, मात्र या ठिकाणी गोलंदाज अक्षय पाटील एक्स्ट्रा धाबा मात्र जास्त खर्च करतोय. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आता मात्र आपल्याला श्रीराम कृपा जू नांदुरकी संघ आपण पाहतोय, कारण एकूण 74 धाबा 10 फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणजे या स्पर्धेमध्ये जो हायस्ट टोटल आहे त्याची आता मात्र बरोबरी झालेली आहे. तो रेकॉर्ड मात्र इथे मोडला जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून? हो, पुन्हा मात्र शेपल झाले, ऑन साईडला पाहिल्या तर हुक करायचं होतं, परंतु चेंडू बाटमध्ये आय थिंक संपर्क मात्र झाला नाही. दुहेरीचा प्रयत्न होता, परंतु पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. आणि अखेर या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड निर्माण केला आहे आपल्या नावावरती. जून नांदुरकी संघाला हाच टोटल टीम 75 धाबा आतापर्यंत ठोकल्या गेल्या. आणि अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी. पडग्या वडवली इथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना माझे मित्र सहकारी समालोचक समीर ठाकरे सध्या एन्जॉयमेंट करतोय. फटका हवेत केला, मिस टायमिंग आहे, डीप लॉंग ऑफला फिल्डर जरूर आहे, चेंडू खाली पोहोचला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. आणि पहिल्या डाबाचा सुद्धा मात्र या ठिकाणी खेळ खतम. सोनिका माता मालोडी बससंघ आणि मिनेश 11 कारिवली या दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस राजेंद्र सर पाहुण्याला पाठवायचं आहे टॉससाठी. बोरपाडा गावाचे आमचे खास प्रमुख मान्यवर पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये येताना. आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये पाहुणे येताना पाहतोय. पाहुण्याचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. सन्माननीय बोरपाडा गावाचे उद्योजक आणि खूप चांगलं नेतृत्व निशांत जाधव सर हे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्याच्यासमोर ते कितपत धावतचं डोंगर उभं करण्याचा प्रयत्न असेल. 55 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. टॉस बॉक्स सुद्धा आहे की मालोडी बी टीमच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल गेलाय. प्रथम कारिवली टीमला सांगितले की तुम्ही आमच्या विरुद्ध या आणि बॅटिंग करा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.
यावेळेस पात्र आल्या पावली अप्रतिम लाजवाब दमदार हा फटका पाहतोय षटकार आयवाजेल या त्याच्या बॅटमधून टार्गेट खूप मोठं आहे जवळपास 76 धावांचं आव्हान आहे आणि हा आव्हान जर पार करायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये तुफान बॅटिंग करावी लागेल. सज्ज होताना गोलंदाज मयूर पुढे येऊन हा ऑफ ड्राईव्ह यावेळेस मात्र प्लेसमेंट ठीक नाहीये जागा चुकीची निवडली आणि कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा इथं मात्र प्रयत्न केला गेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज मयूर. पॅक क्राऊड पाहतोय आपण कारण की या विभागातला एक चांगला संघ ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली आकाश नावाचा वादळ आणि या स्पर्धेत पहिलं अर्धशतक ज्यांनी पटकावलं आणि रोख रक्कम 5,000 रुपये त्या अर्धशतकासाठी लावण्यात आलेले आहे. संजयजी वारगडे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत आणि शाखा प्रमुख सुद्धा आहेत. गोलंदाज सज्ज होताना राईटामध्ये विकेट परत एकदा यावेळेस पात्र हा फटका अतिशय देखणा आहे बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून टावरिंग 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 षटकार. आता मात्र टीट फॉर टॅट देशे को तैसा जवाब मिलता हुआ पहिली वॉर्निंग पंच देताना पाहतोय आपण श्रीराम दुनादुगी टीमला की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि मैदानी पंचाने पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिली की वेळेचं आपण भान ठेवायचं आहे. 3 षटकार विशाल सेल पाहतोय आपण विशाल अशी बॅटिंग करताना मोहित नावाचा हा वादळ. आज कारिवली टीममध्ये जे विजयाला प्रतीक नाही का थोडासा असफल झाला होता पण त्याची भरपाई किंग ऑफ षटकार कारिवलीचा पप्या खारीक नेहमीप्रमाणे 5 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार व्यापारी म्हणला होता षटकार चौकाराचा. आता मात्र तीच काम करताना या मॅचमध्ये पाहतोय आपण MCC कासारवडी टीमचा सलामीचा बॅटर मोहितच्या बॅटमधून मोहित करणारा अजून एक देखना अप्रतिम षटकार. पाहतोय आपण कालपासून विशाल सर तुम्ही पण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल की 50-60 आकडा सहज पार होतात. त्यासाठी या अशा स्थितीमध्ये जो उच्च कोटीचा गोलंदाज आहे ना तो मात्र चांगली कामगिरी करू शकतोय. काल पाहिला आपण हंशिका स्पोर्ट पिंपळगडच्या माध्यमातून प्रीतम भोईरने ज्या प्रकारे गोलंदाजी केली अख्ख्या रातमध्ये अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग आणि टॉप 3 मध्ये त्या टीमला घेऊन गेले. आज कुठला संघ टॉप 3 मध्ये जाईल दावेदार आतापर्यंत 3 संघ पाहतोय आपण. हा संघ MCC कासार वडवली थेट ठाणे विभागातून बिलॉंग करून भिवंडीमध्ये आलाय. अजून एक वा भाई वा दमदार घुटना टेक और सिक्सर देख. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार म्हणजे इथं असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल काय पण जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. मोहित नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे काय तगडे बॅटिंग त्याच्याकडून आपण पाहतोय. या षटकामध्ये विचार केला आपण 5 षटकार ठोकले. षटकाराचा व्यापारी बनलाय कासारवली टीमचा हा सलामीचा बॅटर म्हणजे मोहित नावाचा बॅटर. मोहित नाव आहे मंत्रमुग्ध करणारी बॅटिंगचं प्रदर्शन 76 धावाचं टार्गेट आहे पण टार्गेट किती आहे या गोष्टीला महत्त्व देत नाहीये. माझा खेळ काय हे दाखवताना इथं मात्र मोहित नावाचा हा बॅटर. 24 चेंडू नाहीये जो पंच देईल तो चेंडू आपल्याला खेळणं बंधनकारक आहे कारण की चेंडू पॅक आहे. आतापर्यंत कुठल्याही टीमला 24 बॉल नाहीये प्लीज. आता मात्र दुनादुर्गी टीमची पाठीराखीतून निराश असेल कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मोहित नावाचा बॅटरनी पहिल्या षटकामध्ये चेंडूची चांबडी सोलून काढली म्हणजे 5 षटकार मोहितच्या बॅटमधून.
पॅक क्राऊड खचाखच भरलेला मैदान पाहतोय आपण. त्याचं एक कारण की पर्व 17 आहे आणि गावदी स्फोट लाखिवली या टीमचं या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा आहे नो डाऊट. आणि संपूर्ण पाटील परिवार यांच्या माध्यमातून हा देखना आणि टेनिस क्रिकेटचा शो पाहतोय आपण नाईटच्या स्वरूपात. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025चा हा सोहळा पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज होताना व्हीआयपी डाईट अँड या टोकाकडनं अल्पेश पाटील वर मोठी जबाबदारी. डावखुऱ्या हाताचा बॅटर आता मात्र आरिफ हा सुद्धा एक हाय क्वालिटीचा बॅटर. नो डाऊट ओपन क्रिकेट असो किंवा ठाणे क्रिकेट असो की भिवंडी क्रिकेट नावाचा डंका वाजवणारा आरिफ हा बॅटर. खराब चेंडू लाईन कुठे हे चेक करतील. निश्चित अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या 31-31. कारिवली गाव जर म्हटलं तर पंचाचं गाव. कबड्डी असो लंगडी असो क्रिकेट असो आमचे सुरेश घरस सर बी सुद्धा क्वालिटीतून बिलॉंग करतात. यावेळेस पात्रा फटका खऱ्या हाताने डाऊन द ग्राउंड. खूप चांगला प्रयत्न पाहतोय आपण. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवतोय क्षेत्ररक्षक. पण कधी कधी अशा स्थितीमध्ये दुर्घटना सुद्धा घडू शकते. त्यासाठी कॉलिंग करणं गरजेचं आहे. जे आमचे पाठीराखे आहेत चला आवाज भिनारचे खेळाडू आणि लाखिवलीचे अजित दादा सुरत दादा थोडंसं मागे यायचं आपण प्लीज. यावेळेस पात्र टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निसटलाय. जीवनदान आरिफ याला मिळालंय. आरिफला जीवनदान देणं म्हणजे टीमसाठी निश्चित धोक्याची घंटा वाजू शकते. पण कमबॅक केलंय अल्पेश पाटील यांनी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 30. त्यानंतर मात्र पहिला चेंडू अतिरिक्त टाकला. त्यानंतर मात्र कमबॅक काय सुरेख केलंय. आरिफ सारखा बॅटरला बांधून ठेवलंय. आरिफ व्यक्तिगत 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. आरिफ सज्ज होताना परत एकदा क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. दुसरं षटक प्रगतीपथावर 76 धावाचं एक भलं मोठं आव्हान पार करायचं आहे कासार वडोळी टीमला. यावेळेस पात्र सफल झालंय. लाईन गुट्टे हे चेंडूची चेक करतील. मधल्या एसटीच्या वरतून चेंडू मात्र निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. मोहित मात्र पाहतोय की आरिफ कशा प्रकारे बॅटिंग करतोय. यानंतर अजून एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. सोनिका माता मालोडी बी विपक्ष कारिवली परत एकदा मिस्टेक करतोय चुकी करतोय. खऱ्या अर्थानं जायचं होतं पुण्याला पण पोहोचले ठाण्याला अशी गत झाली आरिफ या बॅटरची. ऑनसाईड कडे धमाका करायचा होता. चेंडू मात्र ऑफसाईड कडे जातोय आणि स्ट्राईक रोटेट करताना एक सिंगल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 34. आमचा टॉस कॉईन कोणाजवळ असेल तर कृपया करून आपण कॉमेंट बॉक्समध्ये जमा करायचंय. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्रा चांगला फटका आहे. खाली क्षेत्र चेंडू थांबणार नाही. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. आतापर्यंत मोहित यांनी जर विचार केला आपण 7 चेंडूचा सामना केले त्यामध्ये 5 गगनभेदी षटकार आणि एक चौकार. म्हणजे व्यक्तिगत जर पाहिलं आपण 34 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 50 धावा जर पटकावल्या तर रोख रक्कम 5000 आणि टीमसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट असेल की मोहित हा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. परत एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. गलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात निरंजन सावंत इशारा करतोय की लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. 2 षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 39. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून संघर्ष करावा लागेल. 37 म्हणजे सिच्युएशन जर पाहिली आपण 12 चेंडूमध्ये 37 कारिवली टीमला पाहिजे होती. पप्या खारीक नावाचा वादळाला 5 चेंडूमध्ये बेमिसाल बॅटिंग करून गेला. तशी बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. एक छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत.
चला आपण अजून एक दुसरी वॉर्निंग देताना निरंजन सावंत सर पाहतोय आपण जुनादुर्गी टीमच्या कॅप्टनला की आपण वेळेचा बाण ठेवायचे. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता असेल. किमान इथून 4 षटकार मारावे लागेल आणि मला वाटते की पप्या खारीक बनावं लागेल, ज्यांनी हा कारनामा 2 वेळेस केलेला आहे. हे पाहू शकता गावदी लाखिवली टीमचे खेळाडू अजित दादा हे आपल्या सहकार्यासोबत चर्चा करताना त्याच्यासोबत सचिन पाटील, विवेक पाटील, पियुष पाटील, सचिन पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार तसेच हरीश आणि हे कॉमेंट्री बॉक्स इथूनच संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कॉमेंट्री आपण ऐकतोय आणि प्रिन्स म्यूज एक जबरदस्त आमचे भावी बार्शी इनका कोई जवाब नहीं है. मोहित व्यक्तिगत पाहतोय आपण 43 या धावसंख्येवर आहे. जाता जाता 5000 घेऊन जाईल का हा शंका निर्माण झाली. 12 मध्ये 43 जबरदस्त बॅटिंग आपण नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आरिफ खान असेल. आतापर्यंत आरिफनी धीमी बॅटिंग केलेली आहे. फक्त 4 धावसंख्येवर 5 चेंडूचा सामना केलाय. आरिफ कधी पण तुटून पडेल. यावेळेस पाहता फोर्सिंग फटका हा आलाय षटकार. मोजून तोलून मारलेला हा स्टँड अँड डिलिव्हर. फटका खेळला खडे खडे पाहतोय आपण. अफाट शक्ती डाऊन द ग्राउंड हा षटकार ठोकलाय. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 18 धावेची आवश्यकता. सामना रंगतदार रोमांचक स्थितीकडे इथं मात्र जाताना या षटकाराने. आता मात्र पंच डायरेक्ट तुम्हाला पेनल्टी लावण्यात देतील. वारंवार आम्ही सूचना करतोय जुनादुर्गी टीमचा कॅप्टन्स. 5 चेंडू 18 असं समीकरण. आरिफच्या बॅटमधून हा एक उच्च कोटीचा फटका पाहिला आपण आणि निश्चित प्रत्येक टीमच्या कॅप्टनला हे आता ध्यास पडले की बॅटिंग करावं की फिल्डिंग, कारण की किती पण टार्गेट सहज पार व्हायले. 5-18 असं समीकरण. गोलंदाज पाहतोय मारा करण्यासाठी भावेश पाटील. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे. विकेट किपर नाही आहे तिथं मात्र क्षेत्ररक्षकांनी टिपले झेल. इथे मात्र निश्चित अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फटला होता. खूप चेंडू आकाशामध्ये उभा राहिला. त्यानंतर पूर्णपणे वेळ होती. एक चांगलं झेल कम्प्लीट. विशाल नाईक सर असे झेल दिसायला सोपे असतात पण पकडणं कठीण असते. आता मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अक्षय खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. येणारे 4 चेंडू 18 म्हणजे 3 बाहेर फेकावं लागेल. कासार वडवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. कमबॅक चांगलं केलंय. गोलंदाज पाहतोय आपण भावेश पाटील. शिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक दबाव टाकण्यासाठी पाहतोय आपण. इथे मात्र निश्चित अक्षय सज्ज होताना खेळण्यासाठी. 4 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. गोलंदाज भावेश पाटील मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा टॉप एज आणि इथं मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल होऊ शकला नाहीये आणि आता मात्र निश्चित स्ट्राईकला आलाय तो मोहित. व्यक्तिगत 12 चेंडूचा सामना केल्याने 43 या धावसंख्येवर. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 17 धावेची आवश्यकता. म्हणजे विशाल सर जर पाहिला आपण 3 षटकार मारावे लागेल मोहित याला. पहिल्या षटकामध्ये 5 षटकार ठोकले होते. असं वाटलं होतं की सामना सहज घेऊन जाईल, पण इथे मात्र वापसी करताना तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आपल्या टीमला गोलंदाज कृणाल पाटील यांनी. 3-17 असं समीकरण. त्यामधून एक आलंय हा दमदार तुफानी षटकार. वा भाई वा.
मोहित 50 धावा त्याच्या कंप्लीट. वा भाई वा. दोन्ही इनिंग मध्ये 50-50 एक आकाश. त्यानंतर मात्र पाहतोय आपण हा अद्भुत षटकार मोहितच्या बॅट मधून. 55 धावसंख्येवर बॅटिंग करतोय मोहित. 5 धावेची आवश्यकता. एका चेंडूचा खेळ बाकी. चला आपण लेगत जा. निश्चित आम्ही वारंवार हे सांगतोय निश्चित निश्चित एक माहिती आहे पण सामना खूप चांगल्या स्थितीकडे आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 5. मोहित हा एक रेकॉर्ड कीर्तिमान आपल्या नावी करेल काय. 1 चेंडू 5 म्हणजे इथं षटकार मारावा लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे म्हणून 5 धावा करणं गरजेचं आहे. सिली पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक. सामना कसा असावा तर असा असावा. 1-5 असं समीकरण. हा चेंडू मात्र वाईट. आता मात्र निश्चित परत एकदा चौकार जर आला गोल्डन चौकार गोल्डन षटकार मारावा लागेल आणि इथून मात्र निश्चित ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. चौकार जरी आला तर मात्र विजय साजरा करेल कासार वडवली संघ. जेव्हा 24 रोखायचे तेव्हा मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊन ठेपलाय. अतिशय जबरदस्त सामना पाहतोय मित्रांनो आपण. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये पण फुल पैसा वसूल होताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण. 1 चेंडू 4 असं समीकरण. मोहितवर दबाव असेल. गोलंदाज भावेश पाटीलवर दबाव असेल. दबाव आहे दोन्ही टीमच्या पाठीराख्यावर. कोण जिंकेल. अगदी नो डाऊट पहिली नाईट आणि खरोखर सुपर डुपर हिट ही नाईट स्पर्धा वाटचाल करताना. 1-4. 1-4 असं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय थोडंसं परिवर्तन करून घेताना परत एकदा. निश्चित सामना जर आवडला असेल तर प्रत्येक क्रिकेट रसिकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जो जिता वही सिकंदर. आपण थोडा रणजितदा सज्ज होताना गोलंदाज. 1 चेंडू 4 असं समीकरण. मोहित नावाचा वादळ खेळपट्टीवर. खराब चेंडू आणि चेंडूला पाठवलंय गोल्डन षटकार. तब्बल 61 या धावेवर नाबाद राहिला हा बॅटर. या स्पर्धेचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. दुसरी 50 पहिली आकाशने पूर्ण केली होती या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये. हार्ड लक श्रीराम कृपा दुनादुर्गी. बेस्ट ऑफ लक मोहित. आपण या लगे मोहित. मोहित आपण यायचंय ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलेलं आहे.